कहीं कुछ नष्ट वा उत्पन्न भा परमात्मा नित है वही। आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य सर्व जीव पर्यायामध्ये परमात्मा अवस्थाला प्राप्त व्हावे, आपण ही परमात्मा अवस्थाला प्राप्त व्हावं अशी भावना आणि जे जीव परमात्मा अवस्थेला प्राप्त झालेले आहेत ते सुद्धा संसारामध्ये असताना राग द्वेषादी परिणामाने सहित होते, त्यांनी सुद्धा पूर्वभावामध्ये देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये आपल्या कारण परमात्म्याचं स्वरूप जाणून कारण परमात्म्याचं ध्यान करून सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ होऊन निर्वाणाला प्राप्त झाले। मग तोच मार्ग सर्वासाठी एकच आहे, भिन्न नाही। मागटल्या 67 पानावरती 47 गाथेचा थोडा अर्थ राहिलेला आहे ते बघू। जहाँ तक मंडप हो वहाँ तक ही बेला की रुद्धि होती है, और जहाँ पर मंडप का अभाव हो वहाँ बेला भी स्थिर हो जाती है, आगे नहीं फैलती है। जेवढं मंडप असेल तेवढं त्या ठिकाणी ती वेल वाढते, त्याच्यापुढे ते वाढत नहीं। लेकिन इससे बेल में विस्तार शक्ति का अभाव नहीं कह सकते हैं, मग ती वेल वाढत नाही, म्हणून त्याच्यामध्ये वाढण्याच्या शक्तीचा अभाव आहे असं म्हणू शकत नाही। उसी प्रकार केवली का ज्ञान सर्वव्यापक है, उसके ज्ञान में सब पदार्थ झलकते हैं, वही ज्ञान आत्मा का परम स्वभाव है। केवलीच्या केवल ज्ञानामध्ये सर्व पदार्थ झळकतात, म्हणून जाणण्याच्या अपेक्षेने केवली भगवंताचं ज्ञान कसं आहे, सर्व व्यापक आहे। आणि सर्व व्यापक असताना सुद्धा व्यवहारण्याने सर्व व्यापक आहे, आणि निश्चयण्याने केवली भगवंताचं केवल ज्ञान आपल्या असंख्यात प्रदेश आत्म्यामध्येच व्यापलेलं आहे, बाहेर कुठं व्यापलेलं नाही। उसके ज्ञान में सब पदार्थ झलकते हैं, वही ज्ञान आत्मा का परम स्वभाव है। ऐसा जिसका ज्ञान है वही शुद्ध आत्मा उपादेय है। मग व्यवहारण्याने ध्यान करण्यासाठी अशा केवल ज्ञानाच्या पर्यायाने परिणत असणारे अनंत सिद्ध परमात्मा ध्यान करण्यासाठी उपादेय आहे, आणि त्याचप्रमाणे ते कार्य परमात्मा आपल्या कारण परमात्म्याचं ध्यान करून कार्य परमात्मा झालेले आहेत। मग त्यांचा कारण परमात्मा जसा आहे तसाच आपलाही कारण परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये आहे, आणि असा आपला कारण परमात्मा अनादी अनंत शुद्ध असणारा तोच ध्यान करण्यासाठी उपादेय आहे। अन्य दुसरा परमात्मा ध्यान करण्यासाठी उपादेय नाही। यह ज्ञान आनंद रूप आत्माराम है, वही महामुनियों के चित्त का विश्राम ठहरने का स्थान है। माझा ज्ञान आनंद स्वभावरूप जो शुद्ध आत्मा आहे, मग आता जो आत्मा राम तोच कसा आहे, सर्व मुनीच्या द्वारे ध्यान करण्यासाठी, आश्रय करण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी तोच आत्मा कसा आहे, उपादेय आहे। मग त्या मुनी राजांना तो आत्मा उपादेय आहे, तसा आपल्याला सुद्धा आपल्या स्वतःच्या देहामध्ये असणारा आपला स्वतःचा आत्माचं ध्यान करण्यासाठी उपादेय आहे, हे भावार्थ रूपाने सांगितले। 68 पानावरती 48 गाथेला शीर्षक देतात, आगे जो शुभ अशुभ कर्म है वे यद्यपि सुख दुखादि को उत्पन्न करते हैं, तो भी वह आत्मा
किसी से उत्पन्न नहीं हुआ, उसे किसी ने बनाया नहीं, ऐसा अभिप्राय मन में रखकर गाथा सूत्र कहते हैं. आता ते काय झालं, शुभ अशुभ कर्म. मग हे शुभ अशुभ कर्म घेताना अनुत्तरित अत्यद्भुत व्यवहाराने पुण्य आणि पाप कर्माचा त्या ठिकाणी काय आहे, उदय आहे. कालेभावी शुभ अशुभ कर्म जे आहे अनुत्तरित अत्यद्भुत व्यवहाराने कर्माचा उदय आहे. आणि त्या कर्माच्या उदय असताना सुखदुःख उत्पन्न करतात. ते कर्माचा उदय झाल्यानंतर अनुकूल सामुग्रीचा सद्भाव किंवा प्रतिकूल सामुग्रीचा सद्भाव, मग याप्रमाणे काय करतात, ते जीवाला सुखदुःख उत्पन्न करतात. मग कुठे याचं अशुद्ध निश्चय नयाच्या अशुद्ध निश्चय नयामध्ये टकवालं. मग तिथे काय, जीवाला सुख 3 नंबर, तिथून हा 3 नंबर. मग अनुत्तरित अत्यद्भुत वर्णने कर्माचा उदय आहे आणि जीवाला सुख दुःख उत्पन्न करतात. मग तेव्हा जीव सुखी दुःखी होतो. तेव्हा अशुद्ध निश्चय नयाच्या अशुद्ध निश्चय नयाच्या अपेक्षेने तो आत्मा व्यवहाराने सुखी दुःखी आहे. म्हणजे सुख आणि दुःख या पर्यायाच्या उत्पत्तीसाठी निमित्त कारण पुण्य पाप कर्म आहे. जिथे जिथे कार्य असेल त्या त्या ठिकाणी अंतरंग आणि बहिरंग 2 कारणं असतात. मग इथे अंतरंग बहिरंग कारण सांगितलं, कर्माचा उदय. हे बहिरंग कारण तिथे सांगितलं. आणि अंतरंग कारण कोण आहे, अंतरंग कारण कोण आहे ते, मग आपलाचा स्वतःचा अशुद्ध आत्मा कोण, आपला स्वतःचा अशुद्ध आत्मा आहे अंतरंग कारण. बहिरंग कारण कर्माचा उदय. तेव्हा तो आत्मा काय करतो, सुखी दुःखी रूपाने परिणमन करतो. जे बहिरंग कारण ही परद्रव्य आहे आणि अंतरंग कारण अशुद्ध आत्मा आहे. मग त्याच्याद्वारे काय झाले, सुख दुःख उत्पन्न होतात. तो भी असं असताना सुद्धा वह आत्मा कसा आहे, कोणाच्याद्वारे उत्पन्न केला गेला नाही आणि कोणाच्याद्वारे बनवला गेला नाही, असं मनामध्ये अभिप्राय ठेवून ही गाथा सांगतात. जे पर्यायिक नयाने पर्याय उत्पन्न होऊन नष्ट होत असताना सुद्धा द्रव्य उत्पन्नही होत नाही, द्रव्य नष्ट होत नाही, त्या द्रव्याला कोणी उत्पन्न केलेलं नाही. मग ज्याची सुरुवात नाही त्याचा अंत होत नाही. जसं सुवर्ण आहे, मग सुवर्णाचे अलंकार, सुवर्णकार अलंकार तयार करतो. मग अलंकार तयार करण्यासाठी बहिरंगातल्या सुवर्णकाराची अपेक्षा आहे, निमित्ताच्या अपेक्षेने. मग त्या सुवर्णकाराने अलंकार बनवले. मग सुवर्णकाराने अलंकार बनवले कार्य. तसं सुवर्णकाराने सुवर्ण बनवले का, नाही. मग सुवर्ण का बनवलं नाही आणि अलंकार का बनवले, तर कार्यासाठी कोणाच्या तरी निमित्ताची अपेक्षा असते, पण कारण कोणाची अपेक्षा ठेवत नाही. म्हणून कारण निरपेक्ष असतं आणि कार्य सापेक्ष असतं. का सांगितलं, जसं
कालेबाबा तुमच्या इथं फुलाचे फूल विक्री करणारे लोक आहेत. मग ते फूल विक्री करणारे लोक काय करतात, फुलाचे हार करतात अनेक प्रकारचे. मग अनेक प्रकारचे हार ते फुलारी तयार करत आहेत. मग ते फुलारी हार तयार करतात का फूल तयार करतात? हार तयार करतात. पण फुलाला त्यांनी उत्पन्न केलेलं नाही. मग तसं इथे आचार्य सांगतात, जे कारण आहे ते उत्पन्नही होत नाही, त्याला कोणी उत्पन्न करत नाही आणि ते नष्टही होत नाही. असं आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये जो आपला जाणणारा विशुद्ध ज्ञान दर्शनस्वरूप आत्मा आहे, तो कसा आहे, कोणी नष्ट करत नाही, त्याला कोणी उत्पन्न करत नाही. असं आपल्या आत्म्याचं श्रद्धा ज्ञान अनुचरण करा. दोहार्थ. अपने अपने कार्य को सदा ही प्रकट करते हुए भी कर्म जिसमें न तो कुछ उत्पन्न करते हैं और न कुछ नष्ट ही करते हैं, तुम उस परमात्मा की भावना करो. मग कर्माच्या उदयामध्ये सुख दुःख उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. म्हणून कर्म सुख दुःखाला जीवाला परिणमन करण्यासाठी निमित्त कारण आहे. कर्माचा उदय नाही आणि जीव सुखी आणि दुःखी झाला असं कधी होणार नाही. जिथे जिथे जीव सुखी दुःखी आहे तिथे नियमाने कर्माचा उदय असतोच. पण कर्माचा उदय असेल त्यावेळेला सुखी दुःखी होईल असा नियम नाही. पार्श्वनाथ भगवान मुनी दीक्षा घेतली, ध्यानस्थ बसले, मग पाप कर्माचा उदय आला, कमठाने उपसर्ग केला. मग कर्माचा उदय आहे, अनौपचारिक तत्वभूत वर्णेने कर्माचा उदय आहे, उपचारिक तत्वभूत वर्णेने कमठ निमित्त आहे. मग त्यावेळेला तो पार्श्वनाथाचा जीव सुखी झाला का दुःखी झाला, म्हणजे याचा अर्थ काय झाला, जेव्हा जीव सुखी दुःखी होतो, कार्य असतं तिथे नियमाने कारण कर्म असणार आहे. पण जिथे कर्माचा उदय आहे तिथे जीव सुखी दुःखी होईल असा नियम नाही. म्हणून तिथे सांगितलं, ते कार्य तर कर्म उत्पन्न करतात, पण आत्म्याला कोणी उत्पन्न केलेलं नष्ट केलेलं नाही. मग असा आत्मा मी त्रिकालवरती राहणारा शाश्वत एक अखंड ज्ञान मात्र केवळ ज्ञान ज्योती स्वरूप मी आहे. असा आत्म्याचं ज्ञान श्रद्धा अनुचरण करा तर पर्यायामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. टीकार्थ. ज्ञानावरणादि कर्म हमेशा अपने अपने सुख दुःखादि कार्य को प्रगट करते हैं. हे ज्ञानावरणादि जे 8 कर्म आहेत ते काय करतात, प्रत्येक वेळेला आपल्या आपल्या सुख दुःख कार्याला प्रगट करतात. मग कर्म केव्हा जीवाला फलदान देतात, कर्म बांधल्यापासून जीवाला कर्मफळ देतात का? मग काय सांगितलं, कर्म बांधल्यापासून जीवाला कर्म सतत फळ देत नसतात. मग बांधलेले कर्माची जी स्थिती आहे त्या स्थितीचा जो अबाधा काल आहे त्या अबाधा कालामध्ये कर्म फळ देत नाहीत. म्हणून कर्म तर बांधले, प्रकृती प्रदेश स्थिती अनुभव रूपाने कर्म बांधलेले आहेत,
पण बांधलेले कर्म आबादा कालमध्ये फळ देत नाहीत आणि आबादा काल संपल्यानंतर उद्याला आल्यानंतर फळ देतात. जसं कोणी एखादा व्यक्ती वर्षाला, महिन्याला किंवा दररोज म्हणा रिकरिंग बँकेमध्ये भरतो. कोणी व्यक्ती एकदा फिक्स्ड डिपॉझिट 5 वर्ष 10 वर्ष जे असेल ते ठेवतो. मग आता तुम्ही ज्या दिवशी 10,000 किंवा 1,00,000 रुपये ठेवले त्या दिवसापासून तुमचं काय झालं, व्याजाला सुरुवात झाली. पण ते तुम्ही जर 8-9 वर्षानंतर जर काढले तर तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, डबल. हे केव्हा मिळाले, ठेवल्या दुसऱ्या दिवशी मिळाले का, उद्या मुदत संपणार आहे आणि आज काढले, मिळतील का, नाही. मग ठेवल्यापासून जोपर्यंत त्याची तारीख संपत नाही तोपर्यंत ते फिक्स्ड डिपॉझिट कसं आहे, आबादा कालावधी पडून आहे. मग ज्या दिवशी तारीख आली, संपली, उद्याच्याला तुम्हाला ते रक्कम डबल मिळणार आहे. तसंही बांधलेले कर्म आबादा काल असो तर तुम्हाला फळ देत नाहीत आणि आबादा काल संपल्यानंतर उद्याला आल्यानंतर सुखदुःख कार्य करण्यासाठी ते प्रगट कारण आहेत. काय सांगितलं, कार्य जेव्हा होईल तेव्हा त्या कर्माला कारण म्हटलं जाणार आणि कार्य नाही झालं तर कर्माला कारण म्हटलं जाणार नाही. मग पार्श्वनाथाला पाप कर्माचा उदय होता मुनी अवस्थेत, निमित्त कारण होते, तरी पार्श्वनाथ सुख किंवा दुःख रूपाने परिणत झाले नाही. मग पहिले एकटाच कमठ उपसर्ग करत होता. धरणेंद्र पद्मावती केव्हा आले, मंगल आठवतं का, उपसर्ग झाल्यानंतर किती दिवसाने, 2 घंटे 4 घंटे 1 दिवसाने, पार्श्वनाथ चरित्रामध्ये दिलेला आहे. मग कमठाने उपसर्ग सुरू केला. 7व्या का 8व्या दिवशी धरणेंद्र पद्मावती आले. तोपर्यंत कर्माचा उदय पण होता, निमित्त, आणि कमठ पण निमित्त होता. पार्श्वनाथ सुखी दुःखी झाले नाही. मग 8व्या दिवशी 7व्या दिवशी धरणेंद्र पद्मावती आले. त्यांनी उपसर्ग दूर केला का नाही, उपसर्ग दूर केला का, आधीच उपसर्ग दूर केला का, नाही. काय केलं त्यांनी, फक्त एकाने उचलून धरलं आणि एकाने, कोण उचलून धरलं, कोण उचलून धरलं, प्रथमान गोष्टीत काय तर कोण उचलून धरलं, मूर्ती करतेत ना लोक, उचलून कोण धरलं, पद्मावतीने, आणि फडा कोण घातला, पार्श्वनाथ. म्हणजे स्त्रीने भगवंताला उचलून धरला. तीर्थंकराला हात लावण्याची शक्ती आहे का कोणाची तिथे, पण उलटे सुलटे मूर्ती पण बनवतात. पद्मावतीने धरला आणि पार्श्वनाथाने जे काय असेल ते. मग समजा ते आले, त्यांनी उपसर्ग दूर केला नाही. उपसर्ग दूर केला का, नाही. लोक म्हणतात उपसर्ग दूर केला. मग उपसर्ग दूर केला केव्हा म्हणायचं, समजा आपण रस्त्याने चाललो आणि 2 व्यक्ती, एका व्यक्तीला एक व्यक्ती मारत आहे, तर त्याला मारत आहे, तो त्याच्यावरती उपसर्ग चालू आहे आणि आपण त्या ठिकाणी जाऊन बघत थांबलो, बघू लागलो, तर आपण उपसर्ग दूर केला का. मग त्या व्यक्तीवरती आलेला उपसर्ग
दूर केव्हा केला म्हणणार? त्या मारणाऱ्या व्यक्तीला तिथे दूर बाजूला नेलं, त्याला मारू दिलं नाही, तेव्हा तिथे उपसर्ग दूर केला म्हणणार. मग कमठ उपसर्ग करतच होता. धरणेंद्र पद्मावती आले, त्या कमठाच्या जीवाला पळून लावलं का? मग का उपसर्ग दूर केला? काहीच केला नाही. त्यांनी दोघांनी जी काय कार्य केलं, मग आता घटना एक आहे. पार्श्वनाथावरती उपसर्ग आहे, अनेक जण संरक्षण करत आहे, आणि पार्श्वनाथ 3 जीव आहेत. मग घटना एक आहे, व्यक्ती 3 आहेत, कार्य 3 आहे, आणि परिणाम एक आहेत का वेगळे वेगळे आहेत? वेगळे वेगळे आहेत. कमठाचे परिणाम पापाचे आहेत, उपसर्गाचे. धरणेंद्र पद्मावतीचे पुण्याचे परिणाम उपसर्ग दूर करण्याचे स्थूल रूपाने, म्हणजे एकाचे पापाचे परिणाम आहे, एकाचे पुण्याचे परिणाम आहे. पार्श्वनाथाचे परिणाम शुभ आहे का अशुभ आहे का? शुद्ध आहे, शुद्ध आहे. आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानामध्ये स्थिर आहे. मग कमठाने उपसर्ग केला, धरणेंद्र पद्मावतीने उपसर्ग दूर केला, म्हणून पार्श्वनाथाला केवल ज्ञान झालं. लोक काय म्हणतात? त्यांनी उपसर्ग दूर केला म्हणून केवल ज्ञान झालं. गेलं ना पार्श्वनाथ, जिथं उपसर्ग झाला तिथे मोठ्या मोठ्या शिळा पडल्याच का? धोंड्याच्या शिळा आजसुद्धा तिथे आहेत. जिथे पार्श्वनाथांना उपसर्ग झाला मुनी अवस्थेत, तिथे आजसुद्धा मोठ्या मोठ्या शिळा धोंड्याचे तिथे पडलेत, जसेच्या तसे आहेत. आणि मग तीर्थंकराचं पुण्य एवढं असतं की तो कमठ उपसर्ग करत असताना सुद्धा कितीतरी एरिया तो जवळ येऊ शकत नाही, दूरच्या बाजूला उपसर्ग करत आहे. जी पार्श्वनाथाच्या तीर्थंकराच्या जीवांचं तीर्थंकर झाले नाही तरी एवढाने पुण्य असतं. म्हणजे जवळ येऊन उपसर्ग करण्याची कोणाचीही शक्ती नसते. समजा इथे पार्श्वनाथ बसले तर दूरपर्यंत तिथे उपसर्ग करतील, पण तिथे जवळ येऊन त्यांच्यावरती उपसर्ग करू शकत नाही. जी घटना एक आहे, कर्माचा उदय तिघांचा आहे. पार्श्वनाथाच्या कर्माचा उदय पापाचा चालला, धरणेंद्राच्या पद्मावतीचा पुण्याचा उदय पुण्याचं कार्य, आणि त्या उपसर्ग करणाऱ्या कमठाचे पापाचे परिणाम आणि पापाचे कार्य. कोण कुणाचे परिणाम करतात? पार्श्वनाथाने उपसर्ग करण्यासाठी कमठाला बोलवलं का? मग उपसर्ग दूर करण्यासाठी बोलवलं का? मग कोणी उपसर्ग केला नाही, कोणी उपसर्ग दूर केलाच नाही. मूळ सिद्धांत ठीक आहे. प्रथमाने गोष्टीमध्ये जे असेल ते असेल. मग पार्श्वनाथाच्या जीवाला काय झालं? त्यावेळेला कमठाबद्दल द्वेष होता का? नाही. धरणेंद्र पद्मावतीबद्दल राग होता का? का बरं? एकाबद्दल द्वेष आणि एकाबद्दल राग का नव्हता? मग आपल्या स्वतःच्या निराग स्वभावामध्ये किंवा यथाख्यात चारित्र्य स्वभावतृ आत्म्यामध्ये स्थिर होते, शुद्धोपयोगाने परिणत होते. मग शुद्धोपयोगाचं फळ अनंत चतुष्टय अनंत अवस्था प्रगट झाली. म्हणजे कोणाच्या उपसर्गामुळे केवळ ज्ञान झालं नाही,
आणि कोणी उपसर्ग दूर केला म्हणून केवल ज्ञान झालं नाही. मग एखाद्याच्या उपसर्गाने एकाने उपसर्ग दूर केला, केवल ज्ञान झालं असं मानावं लागेल. मग समयसारमध्ये काय करता कर्म अधिकारमध्ये एक द्रव्य दोन द्रव्याची क्रिया करतो त्याला द्विक्रियावादी म्हणतात. आणि मग असा द्विक्रियावादी जीव मिथ्या दृष्टी असतो. मग कमठाचे परिणाम कमठाच्या जीवामध्ये आहेत, धरणेंद्र पद्मावतीचे परिणाम त्यांच्यामध्ये आहेत, आणि पार्श्वनाथाचे परिणाम पार्श्वनाथामध्ये आहे. जी कोणीही कोणाच्या परिणामाचा करता नाही. मग इथे कमठाने कर्माच्या उद्यामध्ये परिणाम करून पापकर्म बांधले, धरणेंद्र पद्मावतीने शुभ परिणाम करून पुण्य बांधले, आणि पार्श्वनाथाने पुण्य बांधलं का पाप बांधलं? बांधलं नाही. कारण शुद्ध भाव केले, जे स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या भावामुळे ध्यानामुळे कर्म बांधले जात नाहीत. म्हणून काय लागलं? कर्म बेचारे कोण, भूल मेरी अधिकारी, कर्माची काहीही चूक नाही, चूक माझी आहे. पण आपण काय करतो? मग त्या कर्माला आपण दोष देतो. पार्श्वनाथाने आपल्या कर्माला दोष दिला का? कमठाला दोष दिला का? नाही. धरणेंद्र पद्मावतीला नाही. म्हणजे एकाबद्दल द्वेष पण केला नाही, एकाबद्दल राग केला नाही. मग आपल्या स्वरूपामध्ये राहिले. सीतेच्या जीवाला किती गुण जमले दोघांचे मंगल लग्नामध्ये? पत्रिका बघितली दोघांची, 36 गुण जमले दोघांचे. 36 गुण. आपण काय म्हणतो, जेवढे गुण चांगले जास्त जमतील तेवढं चांगलं. 36 गुण जमले. लग्न करून आली वनवासात 12 वर्ष. 36 गुण जमले. ते जास्त गुण जमणे पण घातक आहे लक्षात, आणि कमी जमणे पण घातक आहे. ते बघितले तर पहिले बघितलेत, प्रथमाने वाचा रविशेन आचार्यांचं. मग तिथून 12 वर्ष जंगलात, तिथून आले, परत अपवाद लागला, परत जंगलात. मग जंगलात गेले परत. जे काय झालं? तद्भव मोक्षगामी जीवाची पत्नी, तिला एवढा कर्माचा तीव्र हृदय, आणि तद्भव मोक्षगामी याच्या रामाची पत्नी, तिला हरण करून नेलं. पुण्य का पाप? बघा, मग हे महान पुरुषाला सुद्धा स्त्रीला पुरुषाला पापाने सोडलं नाही, कर्माने कोणाला ते सोडत नाही. एकदा तुम्हाला कर्म बांधले की ती फळ देणारच आहे, पुण्य असो किंवा पाप असो. मग का सांगतात? लवकुश दोघे गर्भामध्ये असताना. म्हणून हे अध्यात्म ग्रंथाला खोलण्यासाठी प्रथमानुयोग पाहिजे. प्रथमानुयोगाच्या गोष्टी वाचले पाहिजे, कर्णाने वाचला पाहिजे, चरणाने वाचला पाहिजे. तर एक द्रव्यानुयोगाला खोलण्यासाठी तिन्ही ग्रंथाचं अध्ययन पाहिजे. तर याला विस्ताराने काय करतं? खोलता येतं. मग त्या जीवाला, सीतेच्या जीवाला तीर्थयात्रेचे भाव झाले, आणि गावामध्ये तर अफवा पसरलेली आहे. 6 महिने रावणापाशी राहून सीता शुद्ध कसे? मग ही तिचेच पूर्वीचे कर्म उद्याला आले की नाही? एक शुल्ल माता ज्यांनी महाराज चर्चा करत बसले होते, त्यांना पाहून अपवाद केला. तेच कर्म उद्याला त्या ठिकाणी तिलाच आले. मग तिथे आता यात्रा करायची आहे. रामाला सांगितलं यात्रा करायला जायचं आहे. तर रामाने काय सांगितलं? सारथीचं नाव काय?
रामाचा सारथी कृतांत वक्र, म्हणजे गोष्टी पण पाठ पाहिजे. कृतांत वक्र सेनापती. मग त्याला काय सांगितलं, तिच्यासमोर यांना तीर्थयात्रा करून इथे तीर्थयात्रेला न्या. आणा म्हणलं नाही, तीर्थयात्रा करायला घेऊन जावा. त्याला परत बोलून काय सांगितलं, येताना कुठे तर सोडून या जंगलात. तिला माहीत नाही. तीर्थयात्रा करून निघाले, रथ निघाला आणि रथ दुसऱ्या दिशेला चालला. मग सीता काय विचारते, आपण इकडे कुठे चाललो, आपल्याला तर अयोध्या तिकडे जायचं आहे, आपण आपल्या मार्गालाच चाललो म्हणतो, पण दुसऱ्या मार्गाला चाललो नाही. मग काय झालं, घनदाट जंगलामध्ये नेऊन तिथे एका ठिकाणी सीता आणि 1-2 दासी तिच्या संगत असतात. त्या ठिकाणी त्यांना तिथे सोडतात. तुम्हाला इथे सोडण्यास सांगितलेलं आहे, कारण राजाचा हुकूम आहे, तुम्हाला येताना जंगलामध्ये सोडून या. मग ठीक आहे, कशासाठी, कारण पाहिजे ना. हे रोटली का जळाली, चहा गोड का झाला, सप्पक का झाला, जे जसे कारण आहे तसं विचारलं, का सोडायला सांगितलं. मग त्यांनी जी घटना होती ती सांगितली. मग आता पती एवढा प्रेम करणारा त्यांनी काय केलं, सोडायला सांगितलं. यात्रा केली, सोडून आलं. मग ती काय सांगते, त्या कृतांत करत तर माझं काम झालं नाही, निघून जातो. मग काय निरोप देऊ दे रामाला. मग काय म्हणते ते सीता, लोक अपवादास्तव तुम्ही मला सोडला ठीक आहे, पण लोक अपवादासाठी धर्म सोडू नका. म्हणजे काय झालं, कर्माच्या उदयामध्ये म्हणजे लोकाच्या अपवादासाठी मला तुम्ही सोडलं तर ठीक आहे, पण लोक अपवादासाठी धर्म सोडू नका. एक लोक अपवादासाठी शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीचा धर्म सोडू नका, आणि लोक अपवादाने देवगुरु शास्त्राची पूजाचा धर्म सोडू नका. उदय कुणाचा आहे, सीतेचा, पुण्याचा का पापाचा. आणि पापाच्या उदयामध्ये परिणाम, आणि आत्ताच्या एखाद्या मुलीला सोडलं तर नेऊन, तुला घरी सोडलं तर सासरी नेऊन तर काय सांगतील ते, हे असला नवरा मिळाला हलकड अमुक तमुक काय बोलतील ना चार. जे काय झालं, जे धर्म जिथे असेल तिथे कर्म उद्याला येणार आहे, पण येणाऱ्या कर्माला दोष देऊ नका. आणि कर्माचा उदय असताना जे निमित्त असेल त्याला दोष देऊ नका. म्हणजे कर्म परद्रव्य आहे, अन्य जीव परद्रव्य आहे. तर मग दोष कुणाला द्या, आपल्या परिणामाला दोष द्या. कारण मी तशा प्रकारचे परिणाम केले, त्याच्यामुळे मला कर्मबंध झाला, आणि माझा झालेला कर्मबंध मलाच उद्याला आलेला आहे. पण तो मलाच, मग सीतेच्या जीवाने पूर्वभावामध्ये केलेले परिणाम, त्यामुळे बांधलेले कर्म, ते तिला रावणाच्या लंकेमध्ये 6 महिने राहिल्यामुळे दोष आला. तसं तिथे निर्दोष होते माताजी महाराज, तसं सीता निर्दोष होती तिथे राहूनसुद्धा, तरी त्या ठिकाणी दोष झाला. महाभारतामध्ये पांडवाने कौरवांना हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर यांनी परत एक महल बांधला पांडवाने, आणि कौरवाला सर्वाला आमंत्रित केलं. त्याला काय नाव त्याचं,
महलचं नाव तर काय दिलं त्याने आता लक्षात नाही. मग हां नाही, ते लाक्षागृहामध्ये जाळलं त्यांना. हे नंतर त्यांनी एक महल बांधला. मग सर्व कौरवाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं. तर एकदम उत्कृष्ट महल होता, पण जिथे जशी वस्तू दिसत होती ती नसणार, आणि जिथे दिसतं असताना सुद्धा नाही म्हणलं तर तिथे असणार. मग तिथे एक दृश्य काय दाखवलं, पाणी खळखळ खळखळ पाणी वाहत आहे आणि कौरव तिथे दुर्योधन आधी चालले, आणि आता पाणी आहे, खळखळ आवाज येतो. म्हणून काय करतो दुर्योधन, धोती आपली जरा वरती करतो आणि सावकाश चालतो. पाय ठेवतं तर तिथे पाणी नसतं. वरती कोण उभारले, काय म्हणते, आंधळ्याचा पुत्र आंधळा. मग पुढे जातात. मग तसंच परत खळखळ खळखळ पाण्याचं दृश्य आहे. मग ते परत आता काय करणार, ते पाणीनं आपण फसलो, दुर्योधन तसाच जातो, पाण्यात पडतो. परत काय म्हणते, आता दुर्योधनानं तिला त्रास दिला का तिनं तिचा त्रास स्वतः केला. कुणाला बोलली, दुर्योधनाला. कर्म कोण बांधले, आणि उद्याला कोणाला येणार. मग सगळेजण रावणाला दोष देतात, दुर्योधनाला दोष देतात. पण सीताला आणि द्रौपदीला कोण दोष देतो का. प्रथम आणि वासा तर ही अशी बराबर दृष्टी येते. निमित्त आहे, निमित्त नाही असं नाही, पण मीच परिणाम केले. मग आंधळाला म्हणायचं काय कारण होतं, त्यांच्या धर्माप्रमाणे तो आंधळा होता, पण आपल्या धर्माप्रमाणे तो आंधळा नाही. आणि 63 शलाका पुरुषामधले हे जीव आहेत, ते आंधळे नसतेच कधी. म्हणून तिथे काय झालं, ज्यांनी परिणाम केले त्यालाच कर्म बांधले, आणि आबादा काल आल्यानंतर ते कर्म उदय त्याच जीवाला येतात. आणि कर्म उद्याला येत असताना 2 नियम सांगितले. कधी महाभारतामध्ये ज्याला बोललं तो दुर्योधन तिथे निमित्त पडला, आणि काही ठिकाणी आपण परिणाम केले, कर्म बांधले, तोच व्यक्ती असा नियम नाही, दुसरा पण व्यक्ती असेल त्रास द्यायला. परिणाम करताना, कर्म बांधताना कर्म बांधले जातं, पण व्यक्ती बांधला जात नाही. या कर्माचा उदय आल्यानंतर हाच व्यक्ती तुम्हाला बाधेल येईल असं व्यक्ती कर्म बांधत नसतो. परिणाम केले असतात, कर्म बांधतात, आणि कर्म बांधल्यानंतर उदयाला येताना काय आहे, कोणी ना कोणी तुम्हाला तिथे निमित्त असेल. काय असेल, कोणी ना कोणी निमित्त असेल. म्हणून व्यक्ती कर्म बांधतो, व्यक्ती बांधत नाही. मग परिणाम करतो, कर्म बांधतो, उद्याला आल्यानंतर कोणी ना कोणी त्या ठिकाणी निमित्त असते. म्हणून मग इथे आचार्याने सांगितलं की ते जे परिणाम आहे उत्पन्न करतात, नष्ट होतात. मग असा तो आत्मा कसा आहे, आपल्याला प्रत्येकाला ध्यानासाठी उपयोग आहे. म्हणजे कर्म तुमच्याकडे स्वयं येत नाहीत. काही स्वयं कर्म जीवाकडे याला तयार नाहीत. जीव जेव्हा परिणाम करेल तेव्हाच कर्म जीवाकडे येतात. मिठाई गल्ली आहे की नाही, मग त्या मिठाई गल्लीमध्ये हलवायच्या दुकानात अनेक प्रकारचे गोड पदार्थ आहेत, आणि आपण तिथे काही खरेदी करायला गेलो, एक शंका चर्चा रूपाने, मग ते मिठाईतले पदार्थ ठेवलेले आतमध्ये सुरक्षित, ते म्हणतात आम्हाला घेऊन जाऊ नका. का म्हणतात, आम्हाला घेऊन जाऊ नका, आम्हाला इथे राहू दे.
मनुष्य म्हणतो नाही आम्ही घेऊन जातो. मग ते विचारतात का घेऊन जाऊ नका, इथेच का राहू दे. पंडितजी काय होईल, ते पदार्थ आणले आपण आणि स्वहा म्हणून आपल्या पोटात गेले, त्यांची अवस्था कशी होणार, सुगंधी का दुर्गंधी. ते म्हणतात नको जीवा, आम्ही आमच्या इथं राहू दे, सुरक्षित लोक आम्हाला बघतील, चांगलं म्हणते, सुगंधी वास येतो आणि तुमच्या पोटात गेल्यानंतर सप्त धातू रूपाने परिणमन करतो, आम्हाला बघायला कोण तयार नाही, नाक टाकून जातात. तसं कर्म जीवाकडे यायला तयार नाही. हे जीव तुझ्याकडे आलो तर आम्हाला पुष्कळ हे अनेक प्रकारची दुर्गंधी येते, म्हणून आम्ही आमच्यापाशी राहू दे. पण जीव परिणाम करतो तेव्हा तिथे काय होतं, कर्म येतात. म्हणून इकडून जर पाहिलं तर जीवाचे परिणाम, मग जीवाने 2 प्रकारचे कर्म बांधले. ज्यावेळेला पुण्य आणि पाप परिणाम केले तर त्याला पुण्य भावकर्म पण बांधले आणि पाप भावकर्म, पुण्य भावकर्म आणि पुण्यद्रव्य कर्म बांधले. पाप परिणाम केले, पाप भावकर्म बांधले, पाप द्रव्य कर्म बांधले. आणि जीवासंगत द्रव्य कर्म येतात का भावकर्म येतात? जीवासंगत द्रव्य कर्म येतात का भावकर्म येतात? मग भावकर्म आले, मग द्रव्य कर्म नाही उदय, तर परिणाम कुठले होणार? भावकर्म द्रव्यकर्म दोन्हीही जीवासंगत येतात. मग कोणी म्हणेल भावकर्म येतात द्रव्यकर्म येतात, तर जीवाचे झालेले परिणाम अंतर्मूर्त होतात आणि परिणाम नष्ट होतात. जी पर्याय उत्पन्न झाले आणि पर्यायता नष्ट झाली, मग नष्ट झालेली पर्याय परत कधी उत्पन्न होणार? समुद्र आहे, समुद्रामध्ये सुद्धा काही 5-25 फुटावरून तिथून लाट उत्पन्न झाली. मग जिथून समुद्रामधून लाट उत्पन्न झाली, ती उत्पन्न होऊन शेवटी कुठे झाली? किनाऱ्याला नष्ट झाले. लाट किनाऱ्याला नष्ट झाल्यानंतर काय झालं? लाट किनाऱ्याला नष्ट झाल्यानंतर काय झालं? लाटेचं पाणी झाले. तर लाट परत कुठे मिळेल का तुम्हाला त्याच्यात? मग तसं कोणी म्हणेल जीवाने पुण्य पाप परिणाम केले, ती पर्याय उत्पन्न झाली आणि उत्पन्न झालेली पर्याय नष्ट झाल्यानंतर काय होते? उत्पन्न झालेली पर्याय प्रगट राहते आणि काळ संपल्यानंतर ती पर्याय नष्ट होते. मग ती पर्याय नष्ट झाल्यानंतर काय होतं म्हणून सांगितलं शास्त्रामध्ये? पर्याय नष्ट होते का पर्याय राहते का पर्याय द्रव्यरूप होते? 3 प्रश्न आहेत. पर्याय काय झाली? द्रव्यरूप झाली. आता पर्याय द्रव्यरूप झाली, पर्यायाचं अस्तित्व संपलं भावकर्माचं, तर पुढे नंतर भावकर्म कुठले येणार? म्हणून आचार्य सांगतात द्रव्य कर्माचा उदय भावकर्माचा उदय असतो तेव्हा तिथे परिणाम होतात. पण दाखवताना द्रव्य कर्माचा उदय वर्तमानमध्ये निमित्त आहे. पूर्वीचे भावकर्म, त्या भावकर्माच्या जरी बांधलेले द्रव्य कर्म आणि ते भावकर्म नष्ट झाले असताना सुद्धा ती पर्याय द्रव्यरूपाने होते, पण ती पर्याय त्या द्रव्यावरती संस्कार ठेवून नष्ट होते, संस्कार रहित नष्ट होत नाही.
जर त्या पर्यायाचा संस्कार जर सर्वथा नष्ट झाला असता तर जीवाला परत भावकर्म पाला नको होते. त्याच कमठाच्या 10 भवापूर्वी त्यांनी त्या जीवाला पाषाणाचा त्या जीवाला मारलं. वैर कोण धरलं? कमठाच्या जीवाने वैर धरलं, पार्श्वनाथाने नाही. पण पुढे काय झालं? जेव्हा जेव्हा तो कमठ या पार्श्वनाथाच्या जीवाला पाहतो तेव्हा त्याला काय आठवतं? मग भावकर्म तर नष्ट झाले असते तर त्याला संस्कार परत कसा जागृत झाला असता? म्हणून ती पर्याय नष्ट होऊन ती पर्याय द्रव्यावरती संस्कार करते आणि तेच द्रव्य पुढे काय करतात? परिभ्रमण करत असताना ते पर्याय द्रव्यार्थ ते परत संस्कार उत्पन्न होतात. जे भावकर्माचे संस्कार आणि द्रव्य कर्माचा सद्भाव हे दोन्हीही जीव घेऊन जातो. पण तिथे दिसतात, वर्तमानमध्ये कर्माचा उदय दिसतो पण पूर्वीच्या भावकर्माचा संस्कार दिसत नाही. जसं त्या कमठाच्या जीवाला त्याला पाहिल्यानंतर आपोआप काय झाले? पूर्वीचे त्याचे बदला घेण्याचे भाव झाले. जे भाव कर्माचा संस्कार पण असतो, द्रव्यकर्म पण संकट असतात आणि द्रव्यही आहे. मग त्या पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य होतं, तेच पुढे भविष्यकाळामध्ये विशिष्ट पर्यायाने सहित ते द्रव्य आहे. पण द्रव्याच्या अपेक्षेने द्रव्य बदललं नाही, पण पर्यायाच्या अपेक्षेने पर्याय बदलले. आत्ताची पर्याय नष्ट झाली, पण या पर्यायाचा संस्कार पुढे आला. परत ते भावकर्माचा संस्कार आणि द्रव्यकर्माचा उदय, अशी संतान परंपरा चालली. मग जेव्हा पार्श्वनाथांना केवळ ज्ञान झालं मुनींना, तेव्हा उपसर्ग करतो का? धरणेंद्र पद्मावती उपसर्ग दूर करतात का? मग काय झालं? भगवंतांना केवळ ज्ञान झाल्यानंतर इंद्राने काय केली? समोषणची रचना केली. मग धरणेंद्र पद्मावती समोषणमध्ये उपदेश ऐकले. कमठ समोषणमध्ये होता का नाही? कमठही समोषणमध्ये उपदेश ऐकला. धरणेंद्र पद्मावतीही होते. दोघांनी सम्यक दर्शन प्राप्त केलं. कमठ पापी, धरणेंद्र पद्मावती पुण्यवान. मग पापी असले तर ते समोषण उपदेश ऐकले असते का? मग दोघांनीही सम्यक दर्शन प्राप्त केलं. जो अंतर्मुहूर्तापूर्वी पापाने परिणत होता, उपसर्ग करत होता, तोच केवळ ज्ञान झाल्यानंतर समोषणमध्ये दिव्यधुनी ऐकतो आणि सम्यक दर्शन प्राप्त करतो. पापी कमठ म्हणता ना आरती जयमालामध्ये, त्याला पापी म्हणता, रावणाला पापी म्हणता, दुर्योधनाला पापी म्हणता. म्हणून काय सांगितलं? पापी, पाप आणि पापी. पाप कर्माचा उदय पाप आहे का जीव पापी आहे? मग इकडून सांगताना व्यवहाराने कर्माच्या उदयाच्या अपेक्षेने पापी म्हटलं, पुण्याच्या उदयाच्या अपेक्षेने पुण्य म्हटलं. पण जीव कसा आहे? ना पुण्यवान आहे ना पापी आहे. मग तोच कमठाचा जीव पुढे सम्यकदृष्टी झाला, पुढे निमाणी मोक्षाला जाणार आहे. धरणेंद्र पद्मावती मंत्राने पार्श्वनाथांनी नमोकार मंत्र दिला. मग संलेखनापूर्वक मरण झालं की नाही? झाला. हिचा जीव, अनघाचा जीव, विशल्याचा जीव, तो काता पूर्वमध्ये चक्रवर्तीची कन्या, तिला अजगराने गिळलं.
आणि परत काही दिवसांतर समजले की आपली कन्या अमुक अमुक ठिकाणी आहे. मग तो चक्रवर्ती तिथे जातो, पाहतो की त्या ठिकाणी अर्धराने अर्ध्या कन्याला गिळालेलं आहे. मग धनुष्य बाण घेऊन काय करतो, त्या अजगराला मारायला चक्रवर्ती जातो. तेव्हा कन्या काय म्हणते, मी मरणार आहे आणि 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केलेला आहे, माझ्यासाठी त्या प्राण्याला मारू नका. का सांगितलं, मारू नका. वडिलांनी सोडून दिलं. मग तिने 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केला, समाधीपूर्वक मरण झालं. प्रथमानुयोगामध्ये सगळं लिहिलं जातं. मग तो जीव, विषल्याचा जीव, अनघाचा जीव मरून कोणत्या स्वर्गात उत्पन्न झाला, तो चक्रवर्तीची कन्या मरून कुठच्या स्वर्गात उत्पन्न झाली. मग ती कन्या मरून विशल्या झाली, जे पूर्वी स्त्री पर्यायामध्ये होती. संलेखना झाली, 4 प्रकारच्या आहाराचा त्याग झाला. संलेखना म्हटली गेली, समाधी मरण झालं, पण समाधी मरण झालं नाही. जे 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करून सुद्धा समाधी मरण होत नाही, लक्षात ठेवा. मग तो जीव 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करून संलेखना मरण का झालं नाही. मग आगम काय सांगतं, तो जीव स्त्री पर्यायामध्ये मरून परस्त्री पर्यायामध्ये जन्मला, तर 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करून सुद्धा मिथ्यादृष्टी होता, निश्चय सम्यक दर्शन नव्हतं, शुद्ध आत्म्याची अनुभूती नव्हती, कारण परमात्म्याचं ध्यान नव्हतं. म्हणून स्त्री पर्यायामध्ये मरून परस्त्री पर्यायामध्ये उत्पन्न झाला. समाधी झाली तरी सम्यक दर्शन नाही, शुद्ध आत्म्याची अनुभूती नाही. 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षोक्षम क्षय झाला नाही. पण तो जीव कसा आहे, मिथ्यादृष्टी. पण प्रथमान योग तुम्हाला म्हणे संलेखना झाली. आदिनाथाचा जीव पूर्व 9 भावापूर्वी का 10 भावापूर्वी राजा असतो, तोही 1 महिन्याचा उपवास करतो. आणि तिथे लिहिलेल्या प्रथमानुयोगामध्ये त्यांनीही 1 महिन्याचा उपवास करून 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करून संलेखनापूर्वक मरण झालं, समाधी झाली. पण तो भोगभूमीत जन्मला. मग सम्यक दर्शन सहित जर मरण झालं असतं तर स्वर्गात गेला असता. जे प्रथमानुयोग स्थूल रूपाने तुम्हाला हे सगळं सांगतं. आणि आपण पण काय करतो, 5 मिनिट आहे, आपण पण काय करतो, कोणाला पण जातो, संलेखना देतो. बाहिरंगातली क्रिया सोडणं आवश्यक नाही आहे, पण पहिले त्याला सांगा की तू शुद्ध आत्मा आहे, तुझा स्वभाव ज्ञाता दृष्ट आहे, 6 द्रव्य 7 तत्व, याचं सामान्य थोडा बोध करून देऊन त्यामध्ये तू एक स्वतंत्र जाणणारा पाहणारा शुद्ध आत्मा आहे. तो मनुष्य नाही, देव नाही, नारकी नाही, तिर्यंच नाही. हे रागद्वेष परिणाम तुझे नाही. जी त्याला पर्यायाकडून दृष्टी हटवा आणि त्याला आपल्या शुद्ध आत्म्याचं श्रद्धान करा. आणि तो जो शुद्ध आत्म्याचं श्रद्धान करून शुद्ध आत्म्याचं ध्यान करेल, सम्यक दर्शन सहितच संलेखना समाधी होते. मिथ्यादृष्टीची संलेखना समाधी चरणानुयोगाच्या अपेक्षेने उपचाराने बहिरंगातल्या त्यागामुळे म्हटली जाते. बेडूक मनुष्य होता, त्यात आपल्याच विहिरीमध्ये जन्मला आणि पत्नी होती, पाणी काढायला गेले की पोहऱ्यात येणार आणि तिच्या अंगावर उडी मारून बसणार. मग ती मुनिराजांना विचारते की काय झालं, असं काय आहे. मग मुनिराज काय सांगतात, असं असं तुझा पूर्वभावाचा तो पती होता. मग
तो पहिले समोषणमध्ये जात होता, उपदेश ऐकत होता. परत त्या ठिकाणी समोषण आलं. तर समोषण आल्यानंतर ते वाद्य राजा जे जातात वाजवत, ते शब्द त्याच्या कानावर पडले. त्याला जातीच म्हणाले, समोषण आलं, भगवंत आले. मग तो बेडूक तिथून काय करतो, कुठे निघाला, भगवान महावीराच्या दर्शनाला. हातात काय घेऊन गेला, कमळ. नाही, आम्हाला फुल चढवायचं नाही, चढवायचं नाही, पण एक सांगायचं आहे तुम्हाला. त्याचे भाव काय होते, एक कमळ मुखामध्ये धरून निघाला. कुठे निघाला आहे, समोचन भाविक दर्शन. जाता जाता रणिक राजाच्या हत्तीखाली मेला. कितव्या स्वर्गामध्ये उत्पन्न झाला, चौधर्म ईशान्यापासून कुठेपर्यंत उत्पन्न झाला, भवनत्रिकमध्ये उत्पन्न झाला. कुणाच्या दर्शनाला निघाला, तीर्थंकराच्या साक्षात जिवंत असताना, मूर्ती नाही. समोषणला भगवंताच्या दर्शनाचे परिणाम शुभ भाव आहे. मेला पण चौधर्म ईशान्य स्वर्गात जन्मला नाही. भगवंताचे दर्शनाचे भावातून मिथ्यात्व आहे, तर भवनत्रिकमध्ये देव झाला. जे म्हणून पहिले शुद्ध आत्मा, ध्यान, सम्यक दर्शन हे महत्त्व आहे. मग शुद्ध आत्म्याच्या ध्यानाच्या सम्यक दर्शनानंतर बाकीच्या तुमच्या सर्व ज्ञानाला आणि चारित्राला महत्त्व आहे. म्हणून वारंवार वीरसागर महाराज सांगणार, संयम तुम्हाला काय पाळायचा तुमच्या तुम्ही बघा, पण पहिले शुद्ध आत्म्याचं ध्यान करून मी शुद्ध आत्मा आहे, मी अशुद्ध नाही आणि मला कोणी अशुद्ध करू शकत नाही आणि मी स्वयं पण अशुद्ध होऊ शकत नाही. अशा पहिले श्रद्धान करा, ज्ञान करा, ध्यान करा आणि सम्यक दर्शन पहिल्यांदा प्राप्त करा. आणि ते सम्यक दर्शन शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीच्या कालामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होतं. म्हणजे एवढे जीव प्रथमानी योगमध्ये संलेखनापूर्वक एक एक महिना आहार सोडूनसुद्धा सम्यक दर्शन नाही, शुद्ध आत्मानुभूती नाही, तर भवनत्रिकमध्ये ते जन्मले, सौधर्म आधी जन्मले नाही. म्हणून मग इथे आचार्य वाराचा तुमचा आत्मा परमात्मा हाच काय आम्हाला उपादेय आहे, त्याचीच वारंवार भावना करा, अन्य दुसरी भावना करू नका. मग तिथे उपयोग स्थिर राहत नाही. पंचपरमेष्ठी, देव, गुरु, शास्त्र, देवपूजा, गुरुपाती, स्वाध्याय, संयम, तप, दान, तीर्थयात्रा, जे काही बाकी करायचं करा, पण हे बाकी सगळं कशासाठी करायचं आहे, आत्म्याच्या ध्यानाच्या स्थिरतेसाठी. हे बहिरंगातलं कुंपण आहे. या कुंपणाच्या द्वारे त्या कुंपणाच्या आतमध्ये असणारं धान्य त्याला सुरक्षित करण्यासाठीही आहे. पण धान्यच नाही, कुंपण पुष्कळ लावलं तर त्याचा काहीही उपयोग नाही. मग असा मी कारण परमात्मा शुद्ध आहे आणि माझा कारण परमात्माच मला ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे. आणि तिथे उपयोग टिकत नाही तर अरिहंतसिद्ध परमेष्ठीचं ध्यान केलंच पाहिजेल. मग पुण्यामध्ये नाही राहिला तर पापामध्ये जाऊन परत पाप बांधून दुर्गतीला प्राप्त होऊ नये. म्हणून आचार्य या ठिकाणी शुद्ध आणि शुभोपयोगामध्ये प्रयत्न करत राहावा. हा